मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्याप्रमाणे आज मी तुमच्यासोबत सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे। त्याच्या अगोदर ना ही एक वर्कमधली साडी जी काल दाखवायची राहून गेली होती म्हणून म्हटले चला आज तुमच्यासोबत शेअर करते। नऊवारीमधला हा पॅटर्न खूप छान दिसतो, स्पेशली याचं कलर कॉम्बिनेशन खूपच मस्त आहे। त्याच्यानंतर ही जी साडी आहे ती माझ्या एंगेजमेंटच्या वेळची आहे, त्यांच्या चॉईसने घेतली होती। बेबी शॉवरच्या दिवशी ना एकदम टिपिकल ग्रीन जो कलर असतो तसा मला नको होता म्हणून हा थोडासा पिस्तामध्ये मी घेतला होता आणि हा सुद्धा नेसल्यानंतर खूप छान दिसतो। ही माझ्या पहिल्या दिवाळीची साडी आहे जी आम्ही आमच्या दोघांच्या चॉईसनेच घेतलेली। याचं फॅब्रिक खूप छान आहे, म्हणजे एकदम चापून चोपून बसते आणि ही मनुच्या बारशाच्या दिवशी नेसलेली आणि ही जी आहे ती मला कोलॅबरेशनसाठी आली होती। दिवाळीच्या दिवशी ही नेसलेली साडी तुम्ही बघितलीच आहे, बऱ्याच जणांना आवडली। याला काठ वगैरे अजिबात नाही आहेत तरीसुद्धा ही खूप जास्त गोड दिसते। आता ही जी साडी आहे ही धोंडे जेवणाची आहे, ही खूप मस्त दिसत होती आणि वास्तुशांतीच्या पहिल्या दिवशी पण नेसलेली। आणि दुसरी ही जी साडी आहे तर ती माझ्या पहिल्या संक्रांतीची। आता याचं कलर कॉम्बिनेशन तर खूप छान दिसतंय, पण ही साडी थोडीशी फुगते तरीसुद्धा मला आवडते। कॉपरचा जेव्हा ट्रेंड होता ना, म्हणजे कॉपर प्रिंटमधला, तेव्हा मी ही साडी नेसली होती, तेव्हा घेतलेली आहे खरं तर माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नाला, तेव्हा सुद्धा ही सगळ्यांना खूप आवडली होती। आता हँगरप्रमाणेच ना या तिन्ही साड्यांचे हाल झालेत, कारण यासुद्धा मी बऱ्यापैकी वापरलेल्या आहेत जेव्हा माझ्याकडे अजिबातच साड्या नव्हत्या। आत्तासुद्धा माझ्याकडे खूप मोजकं कलेक्शन आहे, पण मला तेच आवडतं। बाकी तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओज कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। खूप हेवी रेंजमधल्या नाही आहेत पण सुंदर आहेत साड्या। चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।